श्रमजीवी संघटना आणि विधायक संसदने यावर्षी घेण्याचं ठरवलेलं आहे। आदिवासी साहित्य संस्कृती हे काही नवीन नाही आहे आणि ग्रामीण विशेषतः ग्रामीण साहित्य हे सुद्धा महाराष्ट्रामध्ये खूप पुढे आलेलं साहित्य आहे। परंतु संघटना आणि संघटनेचे कार्यकर्ते त्यापासून काहीशे दूर होते। मुख्य प्रवाहामध्ये श्रमजीवी संघटनेचे कार्यकर्ते आणि श्रमजीवी संघटना ज्या भागामध्ये काम करते, वसई, पालघर जिल्हा आणि ठाणे जिल्हा, जो पूर्वीचा ठाणे जिल्हा होता, त्या भागातले एकूण ग्रामीण तरुण जे आहेत ते आणि ग्रामीण लोक यांच्याशी संबंध साहित्याचा यावा या उद्देशाने, तसंच मुंबईतले जे साहित्यिक आहेत मुख्य प्रवाहातले, त्यांनी ग्रामीण भागामध्ये या पद्धतीच्या आदिवासी भागामध्ये येऊन इथलं साहित्य काय आहे, इथल्या लोकपरंपरा काय आहेत, लोकसाहित्य काय आहे, त्याच्याशी जोडून घ्यावं, समजून घ्यावं या उद्देशाने श्रमजीवी साहित्य मेळा 3 आणि 4 मे रोजी आयोजित केलेला आहे। 2 दिवसाचा हा मेळा आहे आणि महाराष्ट्रातले प्रथितयश नाटककार प्रेमानंद गजवी हे उद्घाटक म्हणून येत आहेत। संमेलनाध्यक्ष म्हणून प्रसिद्ध कवी अशोक नायगावकर या ठिकाणी येत आहेत। महेश केळुसकर या ठिकाणी येत आहेत। अशोक समेळ नाटककार या ठिकाणी येत आहेत। असे अनेक लोक, शिवाय अनेक कवी या निमित्ताने इथे येतील। कला इथली जी आहे, जी वारली गीतं आहेत, त्या वारली गीतं आणि तारपा याचं प्रदर्शन या ठिकाणी होईल आणि 2 दिवस या ठिकाणी अतिशय चांगला असा साहित्याचा उत्सव होईल। मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळालेला आहे, त्याचा आनंद आहे आणि ह्या अभिजात दर्जा मिळाल्याच्या आनंदासाठी सुद्धा आपण या वर्षापासून हा साहित्य मेळा सुरू करतो। विशेष म्हणजे लोकांच्या पाठिंब्यामुळेच साहित्य वाढतं आणि म्हणून 1,000 रुपये देणगी देणारे देणगीदार आपल्याला असंख्य मोठ्या प्रमाणात संघटनेच्या पुढे येत आहेत। त्यांच्याकडून उपलब्ध होणारा जो निधी आहे, त्या निधीमधून अशा साहित्य मेळ्याचा सर्व खर्च होणार आहे। तेव्हा 3 तारखेला दुपारी 5 वाजता या कार्यक्रमाची सुरुवात होईल आणि 4 तारखेला दुपारी 3 वाजता सांगता समारंभ या ठिकाणी सुरू होईल। 5-6 महिला ज्या आहेत, ज्या सामान्य महिला आहेत परंतु ज्यांनी असामान्य कामगिरी केली, अशी रिक्षाचालक महिला, एक परिचारिका, आदिवासी स्वतः असतानाही उत्तम पद्धतीचं तिने जे रुग्णसेवा केली, एक ST वाहक, ST कंडक्टर आणि 3 पोलीस हवालदार ASI त्यांच्या मुलाखती घेतल्या जातील। या मुलाखती घेणारे सुद्धा मुलाखतकार आपण खूप चांगले कुणाल रेगेंसारखे घेतलेले आहेत। अशोक मुळे, डिंपल प्रकाश यांचे याच्यामध्ये सहभागी आहेत। महेश केळुसकर हे आयोजनामध्ये सहभागी आहेत। तेव्हा एक चांगला उत्सव साहित्याचा हा उसगावमध्ये संपन्न होतो आहे। मी आपणामार्फत आवाहन करीन रसिकांना, साहित्य रसिकांना आणि नागरिकांना की आपण मोठ्या संख्येने या साहित्य मेळ्यामध्ये सहभागी व्हा आणि साहित्य वाढू द्या। सुसंस्कृत समाज बनण्याकडे याचा थोडासा जरी वाटा उचलता आला तरी आपल्याला आनंद आहे। त्यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं असं आवाहन मी करतो।